Namaskar. Next example is an open box with square base is to be made out of given quantity of sheet of area A square. Show that maximum value of box is volume of box is a cube upon 6 root 3. So त्या box चा volume a cube upon 6 root 3 प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. शो दॅट सांगितलं आणि दिलेलं काय गिवन काय गिवन स्क्वेअर बेस बॉक्स जो असेल त्याचा स्क्वेअर बेस. आता सरफेस एरियाच आपल्याला दिलेला आहे. शीट टोटल शीट किती आहे त्यापासून बॉक्स तयार करायचे त्यामुळे आपल्याला सरफेस एरिया माहिती आहे कारण टोटल शीट. आता सरफेस एरियाचा फॉर्म्युला कसा फॉर्म झाला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला कसा फॉर्म झाला हे सगळं डिटेलमध्ये 9th आणि 10th मध्ये आपण बघितलेलं आहे. तुमच्या लक्षात नसतील तर ह्या चॅनलमध्ये जाऊन 9th आणि 10thचे ते व्हिडिओज बघा जॉमेट्रीचे. त्याच्यात हे फॉर्म्युले कसे तयार झाले त्यासाठी डिटेल तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. आता एखादा बॉक्स घेतला काय म्हटलं त्यांनी एक शीट आहे म्हणजे एक कागद आहे तो किती त्याचं काय आहे क्वांटिटी किती आहे तर ए स्क्वेअर इतकी. ए स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे इथे कारण ए स्क्वेअर किंवा असं म्हटले असते 100 200 300 150 असं काहीतरी म्हटले असते. त्याच्याऐवजी त्यांनी काय म्हटलंय की ए स्क्वेअर आहे एवढाच डिफरन्स आहे. सो आपल्याला ए स्क्वेअर इतका कागद म्हणजे शीट ती अवेलेबल आहे त्याच्यातून असा बॉक्स तयार करायचा. आता हा बॉक्स काय आता इथे हा रेक्टँग्युलर आहे पण जो फॉर्म करायचा आहे बॉक्स तो आहे स्क्वेअर बेसचा त्यामुळे हा बेस स्क्वेअर आहे असं समजा. स्क्वेअर आहे मीन्स एक्स आणि एक्स याच्या दोन साईड्स काय असणार आहेत सेम असणार आहेत. रेक्टँगल असतात तर एक्स आणि वाय डिफरंट आले असते पण बेस जो आता किती फेसेस झालेत कारण ओपन करायचं आहे त्यामुळे वरती इथे हे लीड नसणार आहे झाकण नसणार आहे ह्याच्यात. सो ओपन बॉक्स आहे म्हणजे किती सरफेसेस झाले या बॉक्सला जो आपल्याला फॉर्म करायचं आहे ते शीटपासून 1 2 3 4 आणि बेसचा 5 सरफेस. अदरवाईज बॉक्स कंप्लीट घेतला की 6 सरफेस येतात आणि त्याप्रमाणे सरफेस एरियाचा फॉर्म्युला आहे. पण आता इथे जो बॉक्स आहे त्याची हाईट किती आहे हे माहिती नाही. हाईट किती डिफरंट असू शकते पण बेसमध्ये मात्र लेंथ आणि ब्रेथ किती असणार आहे सेम असणार आहे म्हणजे एक्स असेल तर दुसरी पण एक्स. मग हाईट काहीतरी डिफरंट असेल माहीत नाही कदाचित सेम असेल कदाचित डिफरंट पण वी डोंट नो दॅट देअरफॉर डिफरंट व्हेरिएबल घ्यावं लागेल हाईटसाठी. सो हाईटसाठी वेगळा व्हेरिएबल आणि लेंथ आणि ब्रेडसाठी सेम व्हेरिएबल बिकॉज त्यांनी मेन्शन केलं आहे की बेस इज अ स्क्वेअर बेस. स्क्वेअर बेस मेन्शन केलं म्हणजे एक्स आणि वाय डिफरंट लेंथ आणि ब्रेड घेता येणारच नाही कारण हा बेस जो आहे तो स्क्वेअर आहे असं सांगितलं त्यामुळे एक्स आणि एक्स दोन्ही सेम असणार आहेत. आता ह्या ओपन बॉक्सचा सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय असतो तर तो आपल्याला आधी माहिती असायला हवा. त्यासाठी 9th 10thची जर चांगली तुम्ही तयारी केलेली असेल तर तुम्हाला नक्की आठवतील. तर जॉमेट्रीतले सगळे फॉर्म्युले तुम्ही नीट पाठ करून ठेवा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये कधी लावू शकता. सो 4 सरफेसेस प्लस दिस 5 सरफेसेसची ॲडिशन म्हणजे सरफेस एरिया झाला. पण ते टोटल ॲडिशन किती आहे दिलेलं आहे. जरी डायरेक्ट रिअल नंबरमध्ये दिलं नसलं तरी ए स्क्वेअर या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. सो ए स्क्वेअर इज कॉन्स्टंट. डायरेक्ट रिअल नंबरमध्ये 60 70 असा रिअल नंबर न देता एक ए स्क्वेअर असं एक काहीतरी एक तिथे मेन्शन केलं आहे तर ते आपण कन्सिडर करायचं. आता ह्या सगळ्याचा सरफेस एरिया किती येतो तो बघूया. बेस स्क्वेअर आहे म्हणजे त्याचा सरफेस एरिया किती असणार एक्स इंटू एक्स हा सगळा झाला ना. याचा सरफेस एरिया किती असेल एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर आणि हे 4 पण ह्याच्यात काय आहे एक एक्स असणार आहे प्रत्येक वेळेला एक साईड एक्स असणार आणि हाईट वाय असणार आहे कारण आता 1 2 3 आणि 4 या 4 साईड्सचा आपल्याला घ्यायला लागेल. तो 4 साईड्समध्ये प्रत्येक वेळेला काय असेल एक साईड एक्स असणार आहे आणि दुसरी साईड वाय असणार. लक्षात नसेल तर घरी एक बॉक्स द्या त्याला मार्क करा लेंथ ब्रेथ आणि हाईटने आणि मग तुम्हाला तुम्ही चेक करा की 4 साईड्सचे सरफेस एरिया काय आहे. सो आता आपण आधी सरफेस एरियाबद्दल जे काही दिलेलं आहे गिवन ते सगळं आपण एक्सप्लेन करूया आणि देन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असायला हवा. अगेन बॉक्सचा व्हॉल्यूम काय असतो त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असला की मग त्याच्यावरनं आपल्याला डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्हने हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. सो फर्स्ट अन ओपन बॉक्स म्हणजे 5 सरफेसेसवाला बॉक्स आहे. therefore बेस ऑफ बॉक्स इज काय आहे स्क्वेअर. बॉक्स इज स्क्वेअर त्यामुळे त्याचा सरफेस एरिया काय येणार. सो लेट साईड त्या स्क्वेअरची साईड एक्स आहे म्हणून लेट साईड ऑफ दिस बेस इज एक्स. आपण कन्सिडर करूया की त्या बेसची साईड एक्स आहे पण तो स्क्वेअर असल्यामुळे सेकंड साईड सगळ्या साईड एक्स एक्सच असणार आहे. देअरफॉर सरफेस एरिया ऑफ बेस देअरफॉर
area of base must be x into x square. सरफेस एरिया स्क्वेअरचा एरिया असणार ना बेसला, स्क्वेअरचा एरिया. आणि आता रिमेनिंग किती आले? 4 जे उभे एरिया आहेत ते त्याचा एरिया, रिमेनिंग 4 सरफेसेस आहेत त्यांचे एरियाज काय येणार? आणि 4 फेसेस एरिया विल बी x into y. कारण y ही हाईट असणार आहे. हाईट काय सेमच आहे असं आपल्याला काही म्हटलेलं नाही. सो y ही हाईट आहे. सो रिमेनिंग 4 सरफेसेस आहेत त्यांचा एरिया किती असणार? x y. त्यामुळे बेसचा एरिया कळला आपल्याला, रिमेनिंग 4 सरफेसेसचे एरिया मिळाले. म्हणजे 4 टाइम x y हे बाजूचा एरिया झाला आणि खालचा एरिया किती आहे? x स्क्वेअर. सो देअरफॉर टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हा बेसचा एरिया प्लस 4 सरफेसेस उरलेले तर 4 टाइम एक्स वाय. हा झाला टोटल सरफेस एरिया. बट टोटल सरफेस एरिया इज गिव्हन बाय ए स्क्वेअर. म्हटलं तसं जरी रिअल नंबर नसेल तरी हा कॉन्स्टंट आहे, कारण रिअल नंबरच्या ऐवजी फक्त ए स्क्वेअर असं म्हटलेलं आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 4xy इज इक्वल टू ए स्क्वेअर. कारण हा गिव्हन आहे. काय गिव्हन त्या स्टेटमेंटमध्येच दिलंय की तो टोटल सरफेस एरिया किती, केवढी शीट आहे तुमच्याकडे अवेलेबल त्याच्यातूनच फक्त बॉक्स तयार करू शकता ना. म्हणजे जी शीट आहे तोच सरफेस एरिया. म्हणून म्हटलं की 9th आणि 10th ते जॉमेट्रीचे जे फॉर्म्युले फॉर्म केलेले व्हिडिओज आहेत ते नक्की बघा जाऊन. म्हणजे तिथे डिटेल एक्सप्लेन केले की कशी ती शीट ओपन केली, म्हणजे कसा तो बॉक्स ओपन केला शीट होतं आणि त्यात दॅट इज कॉल्ड सरफेस एरिया वगैरे असं सगळं ते आहे तिथे. सो एक्स स्क्वेअर प्लस 4xy इज इक्वल टू काय झालं? ए स्क्वेअर. आपल्याला गिव्हन जे दिलेलं असतं त्यातून काहीतरी स्टेटमेंट आपल्याला फॉर्म करावं लागतं इन द फॉर्म ऑफ एक्स वाय किंवा अजून काही व्हेरिएबल्स असतील ते. त्यानंतर आपल्याला त्या एक्समध्ये शक्यतो सगळे आणायचे असतात आणि मग एकदा एका व्हेरिएबलमध्ये आणले की आपल्याला डेरिव्हेटिव्ह वगैरे त्या ह्याचे घ्यायचे असतात. सो पहिल्यांदा आपण सरफेस एरियाची इन्फॉर्मेशन इथे सगळी देत आहोत. नंतर पुढच्या स्टेजला, कारण व्हॉल्यूम आपल्याला इथे बघायचं आहे, ते नंतर आपण बघू. आधी आता सरफेस एरियावरून एक्स आणि वाय मधले एक्सप्रेशन आले, दिस इज कॉन्स्टंट. सो आपण असं करूया की वायची व्हॅल्यू इथे काढून ठेवूया, पुढे कुठे लागली तर एक्सप्रेशनमध्ये सबस्टिट्यूट करता येईल. सो वायची व्हॅल्यू काढण्यासाठी देअरफॉर एक्स स्क्वेअर आधी दिले, तिकडे म्हणजे 4xy इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता वाय म्हणजे काय? देअरफॉर वाय इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. हे सगळं इथे इक्वेशन नंबर 1. कारण आपल्याला इक्वेशन नंबर 1, कारण वायची व्हॅल्यू कुठेतरी आपल्याला पुढे जाऊन सबस्टिट्यूट करावी लागणार आहे. सो इथपर्यंत आपण काय केलं? फक्त हे इक्वेशन फॉर्म केलं, त्यावरून वायची व्हॅल्यू काढली. आता आपल्याला ऍक्च्युली कोणाला मॅक्झिमाइज करायचंय की कोणाला मिनिमाइज करायचंय त्यासाठी काय फंक्शन आहे ते जाऊन चेक करायचंय. पुढे काय दिलंय? शो दॅट मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ बेस, म्हणजे मॅक्झिमाइज करायचंय व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूमचं सूत्र म्हणजे व्हॉल्यूमचा आपल्याला फॉर्म्युला लागेल, तो आपल्याला म्हणजे ते एक्सप्रेशन आपल्याला जाऊन मॅक्झिमाइज करायचं, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह डबल डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचे. सो व्हॉल्यूम लागेल आता आपल्याला बॉक्सचा व्हॉल्यूम. आता बॉक्समध्ये काय ओपन बॉक्स काय आणि क्लोज बॉक्स काय, व्हॉल्यूम सेमच असणार आहे, कारण फक्त लीड लावलं काय आणि लीड उघड, आतला जो एरिया आहे, आतला जो जे काही आहे कंटेंट एवढं सेमच राहणार आहे. त्यामुळे व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला आठवतच असेल. बॉक्सचा व्हॉल्यूम काय? लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. पण इथे लेंथ आणि ब्रेथ किती आहे? सेम आहे, एक्स आणि एक्स, कारण स्क्वेअर बेस आहे म्हणून. आता वायची व्हॅल्यू आपण कुठेतरी लिहून ठेवूया. वाय इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. आता आपण त्या व्हॉल्यूमच्या स्टेटमेंटकडे येऊया. सो शो दॅट मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ बॉक्स. पण आधी व्हॉल्यूम म्हणजे काय ते बघायला, मग मॅक्झिमाइज करता येईल आपल्याला. सो व्हॉल्यूम ऑफ बॉक्स व्ही म्हणूया त्याला. व्ही इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट. हे दोन सेम आहेत आणि हे वेगळे आहे, म्हणजेच काय झालं? देअरफॉर व्ही इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय. आता हा व्ही हा आपला व्हेरिएबल आहे, त्याचा डीव्ही आणि डी टू व्ही बाय डी एक्स स्क्वेअर.
म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह ह्याचं काढायचं आहे आणि त्यावरून ते मॅक्झिमाइज होतंय की नाही त्या पॉईंटला हे आपल्याला चेक करायचं आहे. ते जर मॅक्झिमाइज झालं तरच आपण असं स्टेट करू शकतो की ते तेवढे, आणि ते अगेन ते जाऊन चेक करायचं की हे एवढं येतं का, ऍक्च्युली व्हॉल्यूम त्याचं तेवढं येतं का, जे मॅक्झिमाइज आहे हे आधी प्रूव्ह करायचं आणि नंतर ते तेवढं आहे हेही प्रूव्ह करायचं, असं आपल्याला स्टेप्स करायचे. सो व्ही हे आपल्याला इक्वेशन मिळालं, व्ही इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय. पण आपण एक्स आणि वाय ह्या दोन व्हेरिएबलमध्ये शक्यतो नाही ठेवायचं, म्हणून आपण वायची व्हॅल्यू किंवा दुसऱ्या कुठल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आधी काढून घेतलेली आहे. सो ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करूया म्हणजे सगळं एक्स मध्ये होईल, बिकॉज ए इज कॉन्स्टंट. हा ए स्क्वेअर म्हणून नसता तर काहीतरी नंबर म्हणून दिला असता. सो ए इज कॉन्स्टंट, देअरफॉर व्ही डॅश म्हणून किंवा dv बाय dx. आधी आपण y ची व्हॅल्यू घालूया, एक्स स्क्वेअर इंटू वाय मीन्स ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. म्हणजे की एक्स एक्स कॅन्सल झाला मीन्स एक्स अपॉन 4 इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स. सिम्प्लिफाय करूयात जास्त जास्त व्ही, म्हणजे आपल्याला dv काढायला म्हणजे व्ही डॅश काढायला सिम्पल होईल. सो आपण आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया, कारण नाही तर मग यू इंटू व्ही रूल वापरायला लागेल. त्याच्याऐवजी आतमध्ये इथेच आपण सिम्प्लिफाय करून घेऊया, म्हणजे फक्त ऍडिशन सबट्रॅक्शनने होईल. सो आत मल्टिप्लाय केल्यावर एक्स ए स्क्वेअर बाय 4 मायनस एक्स क्यूब बाय 4. सो दिस इज व्ही. आता आपल्याला व्ही डॅश काढायचं, देअरफॉर व्ही डॅश इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय 4 इज कॉन्स्टंट अँड एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. सो 1 इथे 1/4 इज कॉन्स्टंट आणि एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. ते कॅन्सल होतंय का, नाही तसंच राहील. आता हे इथे 4 कॉमन आहेत म्हणून ऍडिशन असं करायला नको, कारण अजून आता पुढे जाऊन व्ही डॅश काढायचे. पण त्यासाठी त्याच्या पुढची एक स्टेप असते की आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज लागतात ज्या आपल्याला सबस्टिट्यूट करायचे असतात. त्यावरून ठरतं फंक्शन मॅक्झिमाइज होत आहे का मिनिमाइज होत आहे, हे आपलं त्यावरून ठेवतं. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट आहे, त्याच्यासाठी आधी फर्स्ट डेरिव्हेटिव्ह जे काढलेलं असतं ते 0ला इक्वेट करायला लागतं. म्हणजे हे व्ही डॅश किंवा एफ डॅश सी म्हणतो ना, ते 0ला इक्वेट करून सीच्या व्हॅल्यूज काढायला लागतात. सो आपण 0ला इक्वेट करूया आणि त्याच्या व्हॅल्यूज काढूया. दॅट इम्प्लाइज दिस एक्सप्रेशन इज इक्वल टू 0 मीन्स ए स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू ए प्लस होईल तिकडे गेला 3/4 एक्स स्क्वेअर. आता कॅन्सल वगैरे करू शकता, कारण एक्सचीच व्हॅल्यू काढायची. 4 4 गेले, 3 इकडे आले. दॅट इम्प्लाइज ए स्क्वेअर अपॉन 3 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज पॉसिबल व्हॅल्यूज सगळ्या इथे काढायच्या आहेत, त्यामुळे त्या घेऊया. आता एक प्लस येईल आणि मायनस, कारण आता स्क्वेअर रूट घेणार आहोत कारण एक्सची व्हॅल्यू काढायची. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू, एक तर प्लस येईल बिकॉज ए स्क्वेअरचा होईल ए आणि ह्याचा होईल √3, किंवा मग होईल -a आणि √3. दोन व्हॅल्यू झाले आहेत खरं, पण ही पॉसिबल नाही आहे घेणं. मायनस एखादी शीट -a/3 वगैरे आहे आपल्याकडे अवेलेबल, असं आपण नाही ना म्हणू शकत, कारण इथे व्हॉल्यूम एरिया वगैरे सगळे कन्सेप्ट आहेत. मायनस नंबर एक्सची व्हॅल्यू म्हणजे एक्स हा काय आहे, लेंथ आणि ब्रेड्थ आहे ना त्या स्क्वेअरची, बेस स्क्वेअर आहे त्याची लेंथ आणि ब्रेड्थ हा एक्स आपण कन्सिडर केला आहे. त्याची व्हॅल्यू मायनस नाही असू शकत ना, मायनस लेंथचा आहे असं कसं म्हणणार. सो हा नंबर यूज करायलाच नको. सो एक्सची एकच व्हॅल्यू आली, एक्स इज इक्वल टू a/√3 a/ याचं. आता ही व्हॅल्यू आपल्याला पुढे जाऊन चेक करायची असते डबल डेरिव्हेटिव्ह. तोच कन्सेप्ट घेतलाय आतापर्यंत जी एक्झाम्पल्स आपण 2-3 सॉल्व्ह केली त्याच्यात जो घेतलाय तो. आधीच एक दिलाय स्टेटमेंट, ते यूज करून आपण थोडं एक्स वायचं एक्सप्रेशन करून वायची व्हॅल्यू वगैरे काढून ठेवली. नंतर ऍक्च्युली जे मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज करायचंय त्याचा फॉर्म्युला यूज करायचा, त्याला डिफरन्शिएट करायचंय, त्यावरून एक्सच्या किंवा वाय जे काही व्हेरिएबल असेल त्याच्या पॉसिबल सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या, त्या करून ठेवल्या आपण. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, व्ही डबल डॅश काढणार आपण. आणि व्ही डबल डॅश मध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यावर पॉझिटिव्ह येत आहे का निगेटिव्ह येत आहे त्यावरून ठरेल की फंक्शन मॅक्झिमाइज होते का मिनिमाइज होते. आणि मग ते एकदा कन्फर्म केलं की मॅक्झिमाइज आहे का मिनिमाइज आहे, ते एकदा कन्फर्म झालं की त्या पुढे जाऊन मग ॲक्च्युअल व्हॅल्यू काय ती काढायची, अशा त्या स्टेप्स सगळ्या अशा. सो इथे आपल्याला मिळाली ए ची व्हॅल्यू, ती पण आपण कुठेतरी लिहून ठेवूया. आणि नेक्स्ट स्टेपला आपण व्ही डबल डॅश इथे काढणार आहोत. एक्सची व्हॅल्यू मिळाली a/√3. त्याला काहीतरी एक्सप्रेशन ही पॉसिबल नाही, त्यामुळे -a/√3 इज नॉट पॉसिबल बिकॉज इट इज साइड ऑफ स्क्वेअर बेस.
म्हणून x इज इक्वल टू a अपॉन रूट 3 त्याला इक्वेशन नंबर वगैरे देऊन ठेवा, ती व्हॅल्यू पुढे आपल्याला लागेल. आता आपल्याला v डॅश लागणार आहे कारण त्याचं v डबल डॅश आपल्याला काढायचं. त्यामुळे v डॅश आधी ठेवून घेतलं आपण. सो v डबल डॅश सेकंड डेरिव्हेटिव्ह m डबल डॅश c म्हणतो ना, m डबल डॅश v डबल डॅश काढताना हे काय होणार आहे 0 होणार बिकॉज दिस इज कॉन्स्टंट ना, a²/4 कॉल कॉन्स्टंट. सो 0 मायनस हे 3/4 राहील and x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. सो v डबल डॅश आलं मायनस 3/4 सॉरी 4 नाहीच येणार 2 म्हणजे 3/2 इंटू x. आता आपल्याला हे चेक करावं लागतं की हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. कशासाठी तर x च्या व्हॅल्यूसाठी तिथे जाऊन चेक करावं लागतं. सो x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून चेक करावं लागेल v डबल डॅश काय येते. आता आपल्याला व्हॉल्यूम मॅक्झिमाइज करायचं आहे त्यामुळे निगेटिव्ह व्हॅल्यू येणं अपेक्षित आहे, पण बघूया काय व्हॅल्यू येते ती. सो मायनस 3/2 इंटू x इज a अपॉन रूट 3. पण a हा पॉझिटिव्ह आहे, हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत आणि इथे मायनस साइन सगळ्यांना मिळून आहे. सो दिस इज v डबल डॅश काय आहे लेस दॅन 0 निगेटिव्ह आहे. म्हणजे आपण कन्फर्म करून घेतलं एकदा की बा ह्या पॉइंटला मॅक्झिमाइज होतीये ना व्हॅल्यू. सो दिस व्हॉल्यूम फंक्शन विल गिव्ह मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू a अपॉन रूट 3. हे आपण कन्फर्म कशावरून केलं तर v डबल डॅश मध्ये a ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केल्यावर आपल्याला v डबल डॅश निगेटिव्ह मिळते. देअरफॉर हे कन्फर्म झालं. देअरफॉर v हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू किंवा मॅक्झिमा ॲट x इज इक्वल टू a अपॉन रूट 3. हे आधी कन्फर्म करून घ्यायचं, कारण नसेलच देत तर काय आपण डायरेक्ट व्हॅल्यू काढून काय उपयोग. हे आधी कन्फर्म करून घ्यायचं. इथे जर पॉझिटिव्ह आलं असतं तर v हॅज मिनिमम व्हॅल्यू ॲट x इज इक्वल टू दॅट पॉइंट असं आलं असतं. पण हे लेस दॅन 0 आलं. दॅट इम्प्लाइज x गिव्स मॅक्झिमम व्हॅल्यू फॉर दिस v. जो काही v आहे व्हॉल्यूम आहे त्याला मॅक्झिमम व्हॅल्यू मिळते. अजून एक्झाम्पल संपलेलं नाहीये. इथे आपण फक्त एवढं चेक केलं की v ला खरोखर मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट x मिळते की नाही, एवढं फक्त कन्फर्म केलं. आता ऍक्च्युली पुढे आपल्याला ते शो दॅट सांगितलंय ते करायचंय. म्हणजे काय की v चा जो फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू x² y आहे इथे, त्या ह्या व्हॅल्यूसाठी मॅक्झिमम व्हॅल्यू ही येते ना एवढं चेक करायचं. तर आता आपण y ची व्हॅल्यू आपण कारण x² y ना, सो y ची व्हॅल्यू पण काढायला लागेल ॲट x इज इक्वल टू 3 आणि ते सगळं सबस्टिट्यूट करायला. सो हिअर v इज इक्वल टू x² y असं दिलेलं आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू आपण ती घालणार आणि y ची पण घालणार, पण y ची इन द फॉर्म ऑफ a आणि x आहे आणि ही x ची इथे सबस्टिट्यूट करून y ची व्हॅल्यू ही सगळी आधी कॉन्स्टंट मध्ये काढून घ्यावी लागेल. मग इथे काढून आपण सबस्टिट्यूट करू. ह्याला इक्वेशन 3 म्हणा, काय पुढचा जो काही नंबर असेल तो इक्वेशनला द्या. आधी आपण y ची व्हॅल्यू काढून घेऊ. y ॲट x इज इक्वल टू a अपॉन रूट 3. हे असं लिहिणं म्हणजे काय की y ची व्हॅल्यू काढतोय कशात x इज इक्वल टू a अपॉन रूट 3 हे घालून y ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे आपल्याला इथे ती सबस्टिट्यूट करता येईल आणि x ची डायरेक्टच आहे ती आपल्याला इथे सबस्टिट्यूट करता येईल. आणि सगळं सिम्प्लिफाय केलं की v ची व्हॅल्यू किती येते ती कळेल आणि ती v ची व्हॅल्यू ही एवढी आली पाहिजे असं आपल्याला शो दॅट प्रूव्ह दॅट सांगितलेलं आहे. सो y इज इक्वल टू आता a² मायनस x इज इक्वल टू a अपॉन रूट 3. सो a अपॉन रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि त्याला सगळ्याला डिनॉमिनेटर आहे 4x म्हणजे 4 इंटू a अपॉन रूट 3. आता हे केअरफुली थोडंसं सिम्प्लिफाय करायचं सगळं. y ची व्हॅल्यू मिळेल म्हणजे मीन्स a² मायनस a² अपॉन 3 अपॉन इथे 4a अपॉन रूट 3. आता हा 3 ने बेस सेम करायला हवा. सो 3a² असं होणार. सो 3a² मायनस a² अपॉन 3 अपॉन 4a अपॉन रूट 3. सो इकडे जाऊन असं क्रॉस मल्टिप्लाय वगैरे आपण ते करणार. हे बघूया. आधी 3a² म्हणजे काय आलं 2a². दॅट इम्प्लाइज 2a² अपॉन 3 आणि अपॉन 4a अपॉन रूट 3. आता a अपॉन b अपॉन c अपॉन d असं आलंय त्यामुळे ते आपण क्रॉस करणार तिथे जाऊन आणि मग त्याच्यावरून आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. सिंपल अल्जेब्रा आहे ते, काय त्याच्यात काही कठीण नाही, तुम्हाला नक्की जमेल ते. सो आपण आता ते क्रॉस करूया. दॅट इम्प्लाइज y इज इक्वल टू 2a² अपॉन 3 इंटू रूट 3 अपॉन 4a. काय काय कॅन्सल होतोय बघूया. a गेला 2 2 जार आले.
एक √3 ने एक √3 जाईल, कारण 3 म्हणजे काय असतं, 3 इज √3 × √3. म्हणजे इथे इनबिल्ड आहेच की इथे √3 दोन √3 आहेतच, त्यातला एक √3 गेला ह्या एका √3 ला, म्हणजे इथे एक √3 राहिला. सो काय काय आता राहिलंय बघूया. इथला a² मधला a गेला म्हणजे a राहिला, इथला √3 गेलाय, इथे एक √3 राहिलाय आणि इथे इंटू एक 2 राहिलाय. सो 2 आपण जनरली आधी लिहितो. देअरफॉर y = a/2√3. जशी आपल्याला x ची व्हॅल्यू माहिती आहे तशी y ची पण काढून घ्यायला हवी ना, कारण ती इथे या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची, त्यावरून आपल्याला पुढचं मिळणार. सो आपण y आपल्याकडे होतच ऑलरेडी, y म्हणजे काय ते, पण इन द फॉर्म ऑफ x होतं आणि x ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. सो आपण x ची व्हॅल्यू घातली जी कॉन्स्टंट आहे आणि ती व्हॅल्यू सगळी घालून ते सिम्प्लिफाय करून y ची व्हॅल्यू मिळाली a/2√3. आता x आणि y हे आपण दोन्ही इथे घालणार. सो y = a/2√3. याला पण पुढचा एक इक्वेशन नंबर देऊन ठेवा, ही व्हॅल्यू लागणार आहे आपल्याला. आता आपण v काय येतोय ते चेक करूया. सो v = x²y. सो कन्सिडर पुन्हा हे इक्वेशन घ्या खाली आणि मग आता x आणि y च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो x² x काय आहे, a/√3 ब्रॅकेट्स इंटू y, y इज a/2√3. a चा स्क्वेअर म्हटल्यावर a² झालं, √3 चा स्क्वेअर म्हटल्यावर 3 झालं, इंटू a झालं, हे 2 झालं, हे √3 झालं. आता हे √3 इथे काही कॅन्सल होत नाही, तर a³ झालं, न्यूमरेटरला a³ झालं, डिनॉमिनेटरला 3 × 2 ना हे, सो 6 झालं आणि हे √3 झालं आणि हे झालं v. सो वी हॅव v व्हॉल्यूम किती मिळाला आपल्याला, व्हॉल्यूम a³/6√3. a³ हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे काय जो असेल नंबर तो रिअल नंबर. सो a³/6√3 आणि तेच प्रूव्ह करायला सांगितलं होतं, a³/6√3. हेन्स प्रूव्ह, हे आपल्या इथे प्रूव्ह झालेलं आहे. सो अशा टाईपचे एक्झाम्पल्स आले की म्हटलं तसं काही स्टेटमेंट आपल्याला स्टेटमेंट फॉर्म करण्यासाठी यूज करायला लागतात आणि नंतर जे मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज सांगितलेलं असेल त्याचा फॉर्म्युला जनरली जॉमेट्रीतला वगैरे जो काय असेल त्याचा फॉर्म्युला यूज करून मग एका आपण व्हेरिएबलमध्ये एक्स मध्ये सगळं आणलं, वायच्या काय व्हॅल्यूज वगैरे घातल्या, त्यासाठी फर्स्ट स्टेटमेंट यूज करून आपण वायची व्हॅल्यू काढून घेतली. असं करत करत आपल्याला हे जे व्हेरिएबल असेल ते मॅक्झिमाइज आहे का मिनिमाइज आहे त्या पॉईंटला हे चेक करायचं. ते चेक करावंच लागतं आधी, त्याशिवाय पुढे जाऊ. डायरेक्ट नाही तुम्ही म्हणू शकत की v" मध्ये डायरेक्ट XY घातले आणि ही व्हॅल्यू, पण काय कन्फर्मेशन आहे तुमच्याकडे की ही मॅक्झिमम व्हॅल्यूज आहे म्हणून. सो v" ला एक्सच्या व्हॅल्यूज घालून कन्फर्म करायचं ते <0 येते ना, मग आपण म्हणू शकतो की ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. आणि मग व्हीच्या फॉर्म्युल्यात ते काही x, y, z जे काही व्हेरिएबल आहेत त्या सगळ्यांच्या व्हॅल्यूज घालायच्या आणि सिम्प्लिफाय करायचं. दॅट विल गिव्ह यू मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ दॅट फंक्शन. असं विचारलं असेल तर अशा स्टेप्सने जायचं. सो अशा पद्धतीने तुम्ही डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. इथे डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर आपला संपलेला आहे. आत्तापर्यंत खूप दिवस आपण कॅल्क्युलसमधला डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह हा कन्सेप्ट घेत होतो, तो आता इथे आपला संपलेला आहे. अर्थातच खूप हजारो एक्झाम्पल्स आहेत जी तुम्ही जितकी सॉल्व्ह कराल तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल आणि तेवढं तुम्हाला जास्त चांगलं जमेल. आपल्याला एवढी एक्झाम्पल सगळे इथे सॉल्व्ह करणं शक्य नाही, त्यामुळे आपण कन्सेप्टवर जास्त भर दिला आहे, कन्सेप्ट क्लिअर होण्यावर भर दिलेला आहे आणि थोडीफार एक्झाम्पल्स पण आपण घेतलेली आहेत. काही दिवसातच त्याचा सेकंड पार्ट म्हटलं होतं, 2 पार्टमध्ये आहे कॅल्क्युलस. सो सेकंड पार्ट आहे इंटिग्रेशन. सो काही दिवसातच आपण इंटिग्रेशनला पण सुरुवात करू. तुम्ही ह्या चॅनल बघत असालच, पण तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना पण ह्या चॅनलची लिंक पाठवा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. कॅल्क्युलस जसं आपल्या ह्या चॅनलमध्ये आपण आत्ता सध्या चालू आहे तसं तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही चॅनलवर गेलात तर बऱ्याच प्लेलिस्ट आहेत, त्याच्यात 5वी ते 10वी अशा काही प्लेलिस्ट आहेत जिथे मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिशच्या मुलांना गणित म्हणजेच मॅथ्स शिकवलेलं आहे. अगदी सगळा डिटेल अभ्यासक्रम किंवा डिटेल सगळा सिलेबस आणि भरपूर एक्झाम्पल्स सहित तिथे घेतलेला आहे. तर त्या प्लेलिस्ट पण बघा. आणि अर्थातच 11वी 12वीसाठी अभ्यास करताना मध्ये 9, 10चे पण रेफरन्सेस लागतात तुम्हाला, त्यामुळे तुम्ही पण सुट्टीत ते 9वी आणि 10वीचे व्हिडिओज आहेत, प्लेलिस्ट आहेत, त्या नक्की जरूर बघा जाऊन. मेनली जॉमेट्रीच्या जास्त बघा, कारण अल्जेब्रा आपलं तसंही राहतं लक्षात, ते काही फार कठीण नाही आहे. पण जॉमेट्री आणि ट्रिग्नॉमेट्री ह्याचे व्हिडिओज तुम्ही नक्की वारंवार बघा. तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन आणि 11वी 12वी इंजिनिअरिंगचे जे काही पुढचे
मॅथ्सचे जे काही पेपर्स असणार आहेत तुमचे त्या सगळ्यासाठी उपयोगी पडतात हे. सो ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, सगळ्यांना सांगा, सगळ्यांना पाठवा. जेवढ्या जास्त लोकांना उपयोग याचा होईल तेवढं चांगलंच आहे. धन्यवाद.